नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल। सध्या या विमानतळाचे भूसंपादन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर स्वेच्छा खरेदीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। स्वेच्छा खरेदीने भूसंपादन केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल, त्यांचे नुकसान कमीत कमी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तातडीने भूसंपादन देखील होईल, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांशी संवाद साधून तातडीने त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊन विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही पुरंदर तालुक्यातील सध्याचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी दिली। पुरंदर विमानतळ प्रकल्प हा गेल्या 5 वर्षापासून रखडलेला आहे। या प्रकल्पासाठी आग्रही असणारे आमदार विजय शिवतारे पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील निवडून आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाबाबत पाठपुरावा करून विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे शिवतारे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना स्पष्ट केले। ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुरंदर विमानतळाच्या जागेमध्ये बदल करण्यात आला होता, मात्र प्रस्तावित विमानतळ मूळ जागेवरच उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने मान्यता दिलेली आहे। विमानतळाच्या भूसंपादनात 7 गावे पूर्णतः बाधित होत असली तरी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे अपेक्षित आहे। शेतकऱ्यांकडून होणारा विरोध हा आर्थिक नुकसानीमुळेच केला जात आहे, मात्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर स्वेच्छा खरेदीने भूसंपादन केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार आहे। त्यासोबत प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जवळच असलेल्या 1400 एकर गायरान जमिनीवरती IT पार्क उभारून तेथे स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत। राज्य सरकारने पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची म्हणजेच MADC ची नियुक्ती केलेली आहे। नंतर पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे म्हणजेच MIDC कडे प्रकल्प हस्तांतरित करून जमीन हस्तांतर कायद्यानुसार भूसंपादन करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली। प्रकल्पासाठी 5000 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज वर्तविण्यात येत असताना अदानी समूहाने या खर्चाची तयारी दर्शवलेली आहे। याबाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते। भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर स्वेच्छा खरेदीने भूसंपादन करण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीच मान्य केलेला आहे। असे केले तरच प्रकल्पग्रस्तांना योग्य दर मिळेल, विरोध राहणार नाही। आता शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा विरोध दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार बोललेले आहेत। आता जाणून घेऊया या प्रकल्पाला नेमका विलंब का झाला। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधली 2832 हेक्टर जागेवर विमानतळ उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2018 मध्ये केली होती। केंद्र आणि राज्य सरकार तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण संरक्षण मंत्रालयाने देखील त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखवला होता। तेव्हा भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारी देखील झाली होती। केवळ भूसंपादनासाठीचा निर्णय प्रलंबित होता, मात्र काही स्थानिक नागरिक आणि तत्कालीन आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध दर्शवला। त्यानंतर निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला 10 ते 15 किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागा महाविकास आघाडी सरकारने निश्चित केली। या नव्या जागेला संरक्षण विभागाने परवानगी नाकारली, त्यामुळेच विमानतळाचा प्रश्न पुन्हा अधांतरित राहिला। महायुती सरकार सत्तेवर आल्यावर हे विमानतळ पुरंदर मधील जुन्या जागेतच करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। तसेच विमानतळाबरोबर या ठिकाणी बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवण केंद्र म्हणजेच मल्टीमॉडल लॉजिस्टिक हब प्रस्तावित करण्यात आलेले आहे। आता आपण या एअरपोर्ट बद्दल संपूर्ण माहिती घेऊ। हे एअरपोर्ट म्हणजेच पुरंदर एअरपोर्ट हे छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाने
ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्ट केलेले आहे. ते पुण्याजवळील पुरंदर या तालुक्यामध्ये आहे आणि हे 2016 मध्ये महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. हे जवळपास 2832 हेक्टरवरती पसरलेलं आहे आणि ते छत्रपती संभाजी महाराज जे मराठा साम्राज्याचे महाराज होऊन गेले त्यांच्या नावाने झालेले आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा येथील जवळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावरती झाला होता. सिडकोने जवळपास 61% याचे हक्क घेतलेले आहेत, तर MIDCने जवळपास 19% हक्क घेतलेले आहेत. राहिलेले 30% हक्क हे महाराष्ट्राच्या MIDCने आणि पुण्याच्या PMRDAने घेतलेले आहेत. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने याचा सर्वे केलेला आहे. पूर्वी हा चाकण येथे प्रस्तावित होता, मात्र तेथील स्थानिक शेतकरी आणि जवळ असलेला डोंगराळ प्रदेश याच्यामुळे तो प्रोजेक्ट चाकणमधून हलवण्यात आला. पुरंदर तालुक्यामध्ये असलेल्या सप्पई जमिनीमुळे हा चाकणवरून पुरंदर तालुक्यामध्ये स्थलांतरित करण्यात आला. सध्या या एअरपोर्ट जवळ एक कार्गो टर्मिनल हे बांधण्यात येणार आहे, त्यामुळे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. सध्या लोहगाव एअरफोर्स स्टेशन हे पुण्यासाठी काम करत आहे, मात्र ते रिस्ट्रिक्टेड इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे येथून साधारणतः 2 ते 4च इंटरनॅशनल फ्लाईट ह्या उड्डाण घेऊ शकतात. त्यामुळे एअरफोर्सचा बेस असल्यामुळे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे येथे खूपच कमी ट्रॅफिक होते आणि हे एक्स्ट्रा असलेले ट्रॅफिक येथे करता येत नाही, म्हणून हा पुरंदरचा एक्स्ट्रा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. याची मागणी जवळपास बरेच वर्ष झाले प्रलंबित आहे. त्यामुळे आता असं म्हटलं जात आहे की आता स्मार्ट सिटीमध्ये पुण्याला लवकरात लवकर हे पुरंदर एअरपोर्ट कंप्लीट करून देण्यामध्ये केंद्र सरकार रस घेत आहे. तर मित्रांनो, ही होती पुरंदर एअरपोर्टबद्दलची माहिती. तुम्हाला पुरंदर एअरपोर्टबद्दल अजून काय माहिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.